पुनर्विवाह भाग 13. आरोही म्हणाली अगदी हळू आवाजात, हॅलो. आदित्य म्हणाला. फोनवर एका स्त्रीचा गोड आवाज ऐकून गोंधळातच पडला. हॅलो. आरोही म्हणाली, हा बोला. आदित्य म्हणाला, तुम्ही कॉल केला होता ना? आरोही म्हणाली, कोण मी? नाहीतर. आदित्य म्हणाला, हो, मला मिस कॉल दिसला या नंबरवरून. आरोही म्हणाली, छे हो. आदित्य म्हणाला, बाय द वे, कोण बोलतंय आपण? आरोही म्हणाली, अगदी लाजूनच, मी बोलते. आदित्य म्हणाला, पहिल्यांदाच आरोहीचा आवाज फोनवर ऐकत असल्याने मी कोण? आरोही म्हणाली, मीच बोलते. आदित्य म्हणाला, हो, तुम्हीच बोलताय वैतागून, पण नाव काय तुमचं? कारण आदित्यकडे अजूनही तिचा नंबर सेवच नव्हता. आरोही म्हणाली, मी आरोही बोलते. आदित्य म्हणाला, काय? आरोही म्हणाली, तुम्ही. पुढं बोलणारच तितक्यात दार ढकलण्याचा आवाज आला. तसा तो मागे वळून बघू लागला. आरोही म्हणाली, हो, मीच. असे बोलून दोघांनीही फोन कट केला आणि बोलू लागले. आरोही म्हणाली, पण मी कॉल केलाच नव्हता. आदित्य म्हणाला, मग मिस कॉल असू द्या, चुकून लागला असेल असे म्हणून त्यांनी तो विषय तिथे संपवला. आरोही सोफ्यावर झोपायला जाणार असे दिसताच आदित्य बोलला की, तुम्ही बेडवर झोपा. झोपतो सोफ्यावर. त्यावरून बराच वेळ दोघांची तू तू मे सुरू होती. शेवटी नेहमीप्रमाणे भांडणात आरोही जिंकली आणि तिने आपले अंथरूण सोफ्यावर घातले. परंतु आपल्यामुळं बिचाऱ्याला पाठ अवघडून सोफ्यावर झोपावं लागतंय या विचाराने आदित्यला वाईटच वाटत होते. पण करणार तरी काय ना, असे दिवस जात होते. आरोही व आदित्य आता बऱ्यापैकी स्थिरावलेले होते. अगदी नवरा बायको म्हणून नाही तर रूम पार्टनर म्हणून तरी ते एकमेकांशी बोलत असायचे आणि बाकी घरच्यांसमोर मात्र टिपिकल नवरा बायको आहेत असे दाखवायचे. पण हे किती दिवस चालणार आहे? शेवटी निसर्ग नियम आहे. पुरुष आणि स्त्री यांची सहवासाने मैत्री होतेच. आरोही बरेच प्रयत्न करत होती, परंतु जेव्हा जेव्हा मैत्री पलीकडच्या भावना आदित्यला जाणवायच्या तेव्हा तो एक पाऊल मागे घ्यायचा. आरोही वरसोबत बऱ्यापैकी सगळं सुखदुःख शेअर करायची, कारण त्या घरात तो एकटाच असा होता ज्याच्यासमोर ती आपल्या खऱ्या भावना व्यक्त करू शकत होती आणि त्यालाही सगळं माहीतच होतं. वरचा मित्र परिवार खूप मोठा होता. कधी कधी त्यांचे सगळे मित्र मैत्रिणी घरी यायचे. आरोही देखील त्यांचे खायचे लाड पुरवायची. त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी अंताक्षरी खेळायची. वेळप्रसंगी सगळ्यांवर हक्काने अभ्यासासाठी ओरडायची सुद्धा. कुणाचे भांडण झाले, कुणाला बोर होते, काही सुचत नाही आहे, कुणाला जेवण बनवणे शिकायचे आहे, कुणाला शॉपिंगला जायचं आहे, या सगळ्या गोष्टींसाठी आरोही त्यांची हक्काची वहिनी होती. ती सुद्धा जमेल तशी सगळ्यांना मदत करतच होती. चार समजदारीच्या गोष्टी त्यांना समजावून सांगतच असे. जे मित्र हॉस्टेलला राहायचे त्यांचे आई वडील भेटायला आले की ते हमखास त्यांना वहिनीला भेटायला घेऊन येत असायचे. ते लोकसुद्धा आमच्या मुलांना घरच्यासारखी मंडळी येथे भेटली म्हणून आरोहीचं गोड कौतुक करत फिरायचे. सगळे आनंदात सुरू होते, परंतु संसार सुख मात्र आरोहीला मिळत नव्हते. सासूबाईंना सुद्धा आरोही व आदित्य वेगळे झोपतात यांची थोडी थोडी चुणक लागलेलीच होती. त्यामुळे त्यांनी वरदला आदित्यच्या खोलीतला सोफा माझ्या खोलीत घेऊन ये म्हणून खुर्चीवर बसून माझी कंबर लागते असे सांगत होत्या. वरदने सुद्धा आईची आज्ञा तर सर आखोपे असे समजून माळी काकांच्या मदतीने लगेच सोफा आईच्या खोलीत हलवला. आरोही आज वरदच्या एका मैत्रिणीसोबत तिच्या बहिणींच्या लग्नासाठी शॉपिंग करायला म्हणून गेली होती. दोघेही आरोही व आदित्य 5-10 मिनिटाच्या फरकाने घरी परतले. आरोही आली तेव्हा आदित्य खालीच आईसोबत गप्पा मारत बसलेला होता. ती मी फ्रेश होऊन आलीच असे सांगून खोलीत गेली. खोलीत सोफा नाही बघून ती विचारात पडली. तिच्या पाठोपाठ आदित्य सुद्धा खोलीमध्ये आला व त्याचेही लक्ष सोफ्याच्या रिकाम्या जागेवर गेले. त्याने नजरेने सोफा कुठे आहे असे विचारले तेव्हा आरोही म्हणाली, मला काहीही कल्पना नाही आहे असे बोलत होती. दोघेही विचार करत फ्रेश झाले, कारण आईला विचारले तर ती 10 प्रश्न विचारेल आणि म्हणून त्यांनी शांतच बसायचे ठरवले. तरीही सोफाचा विषय त्यांच्या डोक्यातून काही जातच नव्हता. आरोही खाली येऊन जेवणाच्या तयारीला लागली व सोबतच सासूबाईंना शॉपिंगच्या गोष्टी सांगू लागली. इकडं आदित्य सुद्धा हॉलमध्ये मुद्दाम येऊन बसला होता, जेणेकरून सोफ्यांबद्दल काही विषय निघाला तर कळेलच म्हणून. आरोहीने बोलता बोलता शेवटी विषय काढलाच. आई, रूममध्ये सोफा दिसत नाही हो. सासूबाईने हसून
अपेक्षित प्रश्न विचारला म्हणून लांब श्वास घेतला. इकडे आदित्य देखील कान टवकारून ऐकू लागला. सासूबाई म्हणाल्या, अगं ते काय झालं ना, वयामानानुसार खुर्चीत बसून काही वाचताना पाठ लागून येते म्हणून मीच वरदला सांगून तुमच्या खोलीतून माझ्या खोलीत आणला. आरोही म्हणाली, अच्छा असं आहे हो. सासूबाई म्हणाली, तुम्हाला काही प्रॉब्लेम तर नाही ना गं, असा न सांगता आणला म्हणून बोलते. आरोही म्हणाली, नाही आम्हाला काय प्रॉब्लेम असणार. असे बोलून आरोहीने पुढे बोलणे टाळले. सासूबाई तिच्या चेहऱ्यावरचे बदललेले हावभाव टिपत होत्या. ते आरोहीला कळले म्हणून आरोही त्यांच्याकडे न बघता चुपचाप आपले काम करू लागली. आरोहीने लताबाईंना संध्याकाळी जेवण बनवण्यासाठी थांबू नका, आता मी रोजचे जेवण बनवणार असे सांगितल्यामुळं त्या वरची पडेल ती कामे करून लवकरच घरी निघून जात असे. आता आरोही आल्यामुळं सासूबाईंना सुद्धा सोबत मिळालेलीच होती. त्यामुळे दिवसभर त्यांना एकटं वाटू नये म्हणून थांबायची, पण गरज उरली नव्हती. कधी गरज लागली तर त्या थांबत होत्या. वरद येता सगळ्यांनी सोबत जेवण आटोपले व आपापल्या खोलींमध्ये झोपायला निघून गेले. कारण थंडी भरपूर वाढली होती. त्यामुळे जेवल्यानंतर शतपावलीसाठी कुणीच बाहेर पडत नव्हते. इकडे आदित्य आणि आरोही रूममध्ये येऊन आता कुणी कुठे झोपायचे याचा विचार करत होते. सोपा नसल्यामुळे आता दोघांची पंचायत झाली होती. कधी नव्हे ते आज दोघे मिळून या परिस्थितीवर तोडगा शोधत होते. सगळी खोली शोधून झाली, परंतु जमिनीवर टाकायला एकही गादी किंवा चटई सुद्धा त्यांना मिळाली नाही. शेवटी आरोही बोलली की तुम्ही झोपा बेडवर, मी माझे बघते, कसे तरी करते ॲडजस्टमेंट. पण आदित्यने स्पष्ट नकार दिला. बेड तसा मोठा आहे, त्यामुळे दोघेही आरामात दोन कडेला झोपू शकतो हे आदित्यच्या मनात आले. पण ते बोलून कसे दाखवायचे हेच त्याला कळत नव्हते. त्यामुळे तो गप्प राहिला. आणि हा काही एका दिवसांचा प्रश्न नव्हता, आता रोजच हा विचार असणार होता. त्यामुळे आरोहीने थोडा पुढाकार घेत बेडच्या मधोमध दोन उशा ठेवल्या आणि मी या बाजूला झोपते, तुम्ही त्या बाजूला झोपा असा दमच भरला होता. आणि म्हणायला त्याला काही वावच उरला नाही. तोही गुपचूप आज्ञाधारक नवऱ्यांसारखा बेडच्या दुसऱ्या बाजूला जाऊन झोपला. इकडे आरोही मनातच आदित्यला डर डावून झोपायला सांगितले म्हणून खुदूखुदू हसू लागली. आदित्यला सुद्धा आपण हिला कसे कसे घाबरलो याची कुतूहल वाटत होते आणि त्यालाही हसू आले. रात्रभर एकाच कुशीवर झोपल्याने सकाळी दोघांचीही पाठ चांगलीच लागली होती. दोघेही कळवळूनच उठले. आदित्यने बेडच्या बाजूला असलेल्या टेबलवरून पेन किलर स्प्रे घेऊन तिच्याकडे दिला व स्वतः उठून फ्रेश व्हायला निघून गेला. आदित्यच्या काळजीने आरोही सुखावली. स्प्रे मारल्यानंतर तिला जरा हलता येऊ लागले तशी ती उठून थोडी हालचाल करू लागली. आदित्य बाहेर येऊन तिला बोलला, जरा गरम पाण्याने शेक घ्या, बरे वाटेल तुम्हाला. आरोहीने हो म्हणून मान डोलावली. आदित्य रोजच्याप्रमाणे व्यायाम करायला गच्चीवर गेला आणि आरोही आंघोळ वगैरे आवरून खाली किचनमध्ये आली. तितक्या सासूबाई आल्या व आरोही रोजच्याप्रमाणे त्यांना नमस्कार करण्यासाठी वाकली तशी तिच्या पाठीत जोरात कड गेली. आई ग, अशी म्हणून कळवळू लागली. तसे सासूबाईंनी तिला पकडून खुर्चीवर बसवले व आज पूर्ण दिवस आराम करायचा अशी सक्ती ताकद दिली. तेवढ्यातच लताबाई आल्या व त्यांनी आरोहीला काय झालं म्हणून असे विचारले. स्वयंपाकघराचा ताबा घेतला. आरोही काही नाही, पाठीत जरा चमक भरली असे उत्तर दिल्यावर सासूबाई आणि लताबाई एकमेकींकडे बघून तोंडातल्या तोंडात हसू लागल्या. पण जसे त्यांना वाटत होते असे काहीच घडलेले नव्हते. आदित्य आणि वरद आल्यानंतर सगळ्यांनी एकत्र चहा घेतला आणि पाठीत जरा चमक भरली असे उत्तर दिल्यावर सासूबाई आणि लताबाई एकमेकींकडे बघून तोंडातल्या तोंडात हसू लागल्या. पण जसे त्यांना वाटत होते असे काहीच घडलेले नव्हते. आदित्य आणि वरद आल्यानंतर सगळ्यांनी एकत्र चहा नाश्ता घेतला. आदित्यला बऱ्यापैकी आता बरे वाटत होते, परंतु आरोहीचे दुखणे काही कमी होत नव्हते. ते तिच्या चेहऱ्यांवरून पण दिसत होते. त्यामुळे सासूबाईंनी आदित्यला ऑफिसला जाताना आरोहीला डॉक्टरकडे घेऊन जायला सांगितले. परंतु आरोही म्हणाली, नको, कशाला, काही गरज नाही, थोडा आराम केला की होईल मी बरी, असे बोलून टाळायला बघितले. सासूबाईंसमोर तिचे काहीच चाललेच नाही. आरोही दवाखान्यात जाण्यासाठी तयार होऊन आली. नेमकी आज आदित्यची कार सर्व्हिसिंगला गेली होती, त्यामुळे दोघेही बाईकवरून निघाले. आज पहिल्यांदाच आरोही आणि आदित्य एकत्र, तेही त्यांच्या बाईकवरून जात होते. त्यामुळे दोघांनाही कसे तरी होत होते. एकदाचा दवाखाना आला. सकाळची वेळ असल्याने इतकी गर्दी नव्हती. 3च पेशंट नंतर त्यांचा नंबर लागला.
दोघी आत गेले. आदित्यचे ते फॅमिली डॉक्टर होते. त्याने हसून त्यांना गुड मॉर्निंग विश केलं व ह्या कोण आहे असे विचारताच आदित्य म्हणाला, ही माझी मिसेस आरोही अशी ओळख करून दिली. डॉक्टरांनी आरोहीला चेक केले व इंजेक्शन घेणार का असे विचारले. तेव्हा आरोही नाही बोलण्यासाठी मान डोलावणारच तर आदित्यने हो हो इंजेक्शन द्या असे सांगितले. आरोहीने डोळ्यांनीच तिला भीती वाटते असे सांगितले. पण आदित्य म्हणाला, काही होत नाही असे बोलून तिला धीर दिला. डॉक्टर इंजेक्शन देत असताना आरोहीचे गच्च डोळे मिटले व बाजूला असणाऱ्या आदित्यचा हात घट्ट पकडला. तिच्या या अनपेक्षित कृतीने आदित्य दचकला आणि तिचं ते घाबरणं बघून त्याला हसू आले. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.